हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज परत एकदा मी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाची खीर कशी बनवायची तीही अगदी कमी साहित्यात घरच्या घरी, आणि पाहू शकता किती क्रीमी आपली खीर झालेली आहे। खूप टेस्टी अशी आपण खीर अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवणार आहोत। तर या रक्षाबंधनाला एकदा नक्की ट्राय करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, पाहू शकता। तर इथे मी बारीक बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही जाड बासमती असतात ते सुद्धा घेऊ शकता, फक्त जे बिर्याणीसाठी येतात ते नाही घ्यायचे। तर इथे आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचे आहेत। तोपर्यंत इकडे साईडला मी 1 लिटर फुल क्रीमचं दूध उकळायला ठेवलेलं आहे। तर हे पाहू शकता, याच्यावर सायसुद्धा आलेली आहे। तर रात्री मी तापून ठेवलेलं होतं। तर पूर्ण व्यवस्थित आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता उकळी येत आहे। तर या पद्धतीने एकदा आपल्याला पूर्ण दूध मिक्स करायचं आहे, आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे 1 वाटी साखर घालणार आहोत। तर इथे पाहू शकता, इथे मी 1 वाटी साखर घातलेली आहे। तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर थोडी जास्त घातली तरी चालेल। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, मीडियम गॅसवर हे दूध आटू द्यायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनिट इथे मी ठेवणार आहे। तर अर्ध्याला कमी आपल्याला दूध हे करून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता 15 मिनिट झाल्यानंतर आपलं दूध अर्ध्याला कमी झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण बासमती तांदूळ अर्धा पाऊण तास भिजत ठेवले होते ते तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, आणि परत आपल्याला 10 मिनिट मीडियम गॅसवर हे तांदूळ शिजून घ्यायचे आहेत। फुल गॅसवर ठेवले तरी चालतील। तर हे पाहू शकता 10 मिनिटांनंतर 10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे तांदूळ शिजला की नाही एकदा चेक करायचा। तर चम्मचवर एक घेऊन दाबून पाहायचा। तर माझा तांदूळ थोडासा कच्चा आहे, तर आणखीन मी याला 10 मिनिट शिजवणार आहे। त्या अगोदर इथे मी केसर दुधात भिजत ठेवलं होतं, ते केसर घालून घेणार आहे। केसर घातल्यानंतर मिक्स करून परत मी 5 ते 10 मिनिट याला शिजून घेणार आहे। त्या अगोदर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे, तर तुम्ही नंतर घातले तरी चालतील। तर इथे मी काजू बदाम आणि मनुका घातलेले आहेत। काजू बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता। तर हे पाहू शकता 10 मिनिटांनंतर आपली खीर व्यवस्थित शिजलेली आहे। पाहू शकता किती यम्मी आपली खीर झालेली आहे। हवं तर तुम्ही जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते तुपामध्ये भाजून सुद्धा घेऊ शकता। मला तूप खीरेमध्ये आवडत नाही, त्याच्यामुळे मी तूप स्किप केलेलं आहे। वरतून सुद्धा 1 चम्मच तुम्ही तूप घालू शकता। तर हे पाहू शकता किती भन्नाट अशी आपली खीर अगदी कमीत कमी वेळामध्ये झालेली आहे। तर तुम्ही 1 ते 2 तास याला फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खायला देऊ शकता, किंवा गरम गरम कुणाला आवडत असेल तरी गरम गरम सुद्धा खायला देऊ शकता। पाहू शकता किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, आणि फक्त 1 लिटर दुधामध्ये आपली एवढी क्रीमी खीर तयार झालेली आहे, पाहताच खावा वाटेल अशी। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर मी असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येते, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या समोर जे बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा, त्याच्यामुळे माझे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।